तशी तर आज सकाळपासूनच खूप धावपळ होती. शुभ्राचे पप्पाही कामावर गेलेले होते आणि मुलंही स्कूलला गेलेले होते. पण मला घरातली कामंही आज खूप लवकर आवरून घ्यायची होती, कारण आज शुभ्राचा होता सेमिनार. त्यामुळे मला स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि शुभ्राच्या पप्पांना असंही कधीच जमत नाही. मुलांचे सेमिनार असो, पॅरेंट्स मीटिंग असो, मलाच जावं लागतं, कारण त्यांना हाफ डे भेटत नाही आणि त्यांचा टायमिंग आणि स्कूलचा टायमिंग मॅचच होत नाही. त्यामुळे मग ही सगळी कामं मलाच बघावी लागतात. तर त्यामुळे आज सगळी कामं पटपट आवरून घेतलेली होती आणि प्रोग्रामचा टायमिंग तसा आहे 10 ते 12चा ठेवलेला होता. त्यामुळे 1 तासात जितकं आवरता येईल तितकं मी आवरण्याचा प्रयत्न करत होते. संध्याकाळी म्हटलं मुलांना नाश्त्यासाठी काहीतरी बनवून द्यावं, तर मी थोडीशी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत टाकलेले होते. तसं तर मी मंगळवारीच मुलांच्या स्कूलमध्ये गेलेली होती, कारण मंगळवारी विवांचा सेमिनार ठेवलेला होता आणि आज होता शुभ्राचा सेमिनार. तर 2-1 दिवसांचा फरक असतो त्यांच्या सेमिनारमध्ये, कारण दोघांचेही क्लास वेगवेगळे असतात आणि वर्षातून एकदा तो हा सेमिनार ठेवतात स्कूलवाले. कारण वर्षभर आपली मुलं काय शिकतायत, काय त्यांचे पेपर वगैरे सगळी काही प्रोग्रेस आपल्याला बघायला भेटते ते. आणि तसंही आता ऊन पण भरपूर पडायला लागले, म्हणजे 10 वाजताच बरंचसं ऊन पडतं. त्यामुळे तिथून आल्याच्या नंतर घरातली कामं आवरायला खूप जीवावर येतं. त्यामुळे मी पटपट घरातली माझी सगळी कामे आवरून घेतलेली होती. झाडझूड झाली, भांडे घासून झालेले होते, किचन पण धुवून झालेला होता आणि त्यानंतर आपली तीच नेहमीची कामं, बाथरूम वगैरे धुणं, कपडे धुणं, हे सगळं कामं मी पटपट आवरून घेतलेली होती. आणि त्यातल्या त्यात माझ्या स्कूटीची चावीच हरवून गेलेली होती, म्हणजे ती सापडतच नव्हती. तर शुभ्राचे पप्पा घेऊन गेलेले होते स्कूटी आणि त्यांनी ती कुठे ठेवली ती सापडतच नव्हती. तर पूर्ण घरभर मी शोधली आणि मग कशी तरी ती भेटली. भेटल्याच्या नंतर मला थोडासा स्कूलमध्ये जायला वेळच झालेला होता, म्हणजे प्रोग्राम सुरू होऊन गेलेला होता. 5-10 मिनटं झालेले होते लेट मला. तर आल्याच्या नंतर शुभ्रा माझी ते अँकरिंगचं काम दिलेलं होतं तिला आणि खूप छान करत होती ती पण. शुभ्राने आणि तिच्या ग्रुपने मिळून छान काही डेमोज दाखवलेले होते आम्हाला आणि त्यानंतर काही सायन्सची प्रात्यक्षिकं होती, ती पण दाखवत होते. म्हणजे अशा 3-4 ॲक्टिव्हिटीज होत्या, त्यामध्ये शुभ्राने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि खूप छान वाटतं मला, की आपली मुलं ज्यावेळेस आपल्या समोर आपल्या स्कूलमध्ये स्टेजवर काहीतरी करून दाखवतायत, एक आईवडिलांसाठी यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट काही असूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो, स्टेज डेअरिंग येते, जेणेकरून हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांमध्ये. तर तसं तर माझा विवान पण आता बऱ्यापैकी करायला लागला आहे त्याच्या दीदीचं बघून. आणि शुभ्रा माझी अगदी पहिल्यापासूनच ॲक्टिव्हिटीमध्ये ती असतेच असते आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं. माझ्यासारख्याच आणखी बरेचसे पालकांना थोडासा येण्यासाठी वेळ झालेला होता, पण प्रत्येकाचं स्वागत हे मुलं छान फुलं देऊन करत होते. त्यानंतर आपला मराठी भाषा दिवस होता, तर त्याचंही छान गाणं मुलींनी गायलेलं होतं आणि इतकं छान वाटत होतं खरंच. गरजा महाराष्ट्र माझा असं छान गीत सादर केलेलं होतं, तर खूप छान वाटत होतं. आणि घरी आल्याच्या नंतर मी ही अशी छान गरमागरम भजी मुलांना बनवून दिलेली होती आणि मुलांनीही खूप आवडीने खाल्लेली होती. तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.